स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर शुभप्रभात मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे ते कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण चाललो आहे अकोल्याला. तर मित्रांनो, झालं होतं आपलं काम, तर आता आपण चाललो आहे घराकडे. तर तेवढ्यात मला दिसलं कृषी प्रदर्शन यांचं पोस्टर. तर जानेवारीमध्ये 9 ते 11 तारखेपर्यंत, 9 ते 11 आहे मला वाटतं, 9 ते 11 तारखेपर्यंत हे आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. इथं मी घेतलेलं आहे नाही का व्हिडिओमध्ये. तर आपण चाललो आता घरी. तर मित्रांनो, आपण पोहोचलो होतो घरी. तर मित्रांनो, आपण घरी आल्यानंतरच गेलो होतो गावात, कारण की आपल्याला काढायचे होते सर्वेचे PDF चे झेरॉक्स. तर आपण संगमेश्वर येताना काही झेरॉक्स काही काढले नाही. तर आता मी चाललो होतो गावात नाही का झेरॉक्स काढायला. आपण पोहोचलो होतो घरी प्रिंट वगैरे मारून झालं. तर आपण आता घरी. तर मित्रांनो, आपण चाललो होतो लीक काढायला. तर इथं काय आवाज येत नव्हता गाडीच्या आवाजामुळं. तर आपण देवठाण लाईन लीक झाली होती, देवठाण सिग्नल रोडला. तर आपण तिकडे चाललो होतो लीक काढायला. त्यात देवठाण धरणावर पण जायचं होतं, कारण की तिकडे पण मोटर चोरीला गेली होती. ते पुढे तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. तर मित्रांनो, इथं होता एअरवर लीक नाही का. इथून आता चाललंय पाणी इकडे, खतरनाक पाणी इकडे चाललंय. इकडे बरंच पाणी, इकडे डायरेक्ट भरलंय निम्मा शिम्मा. मोटर चालूच राहते त्याच्यामुळे भरलंय मकर. आणि इथं एअरवर लीक आहे. आता इथं एअरवर लीक काढायचं काम चालू आहे. तर मित्रांनो, आपण आलो होतो आढळा धरणावर. त्यात मला कळालं की आपल्या मोटर 11/12/2024ला चोरीला गेल्यात. आणि चोरट्याने आपल्याच नाही तर त्याच्यासोबत 5-6 मोटरी पण चोरल्या. एक पाणबुडी पण गेलेली नाही का चोरीला. त्याची किंमत जवळजवळ 2-2.5 लाख रुपये असेल, असं अंदाज लावला जातोय. आणि त्यात ते असे पाईप कट वगैरे करून ठेवले होते नाही का. त्यांनी कट वगैरे करून मोटर केबल वगैरे तोडून घेऊन गेले होते. तेव्हा तिकडं पण पाईप आहे, 3 पाईप इथं दिसत आहे. एक पाणबुडी पण गेली. इथं 2 पाईप आहे. आणि पुढे एका मोटरचे मला वाटतं नट खुलून नेले नाही का तिकडं त्या पाईपाचे. तर मित्रांनो, आढळा धरण हे देवठाण येथे आहे. तर ते आहे 1 TMCचं प्रॉपर. आणि इकडं माणसं बसले होते, त्यांचं काय चालू होतं काय माहिती. आणि तरी पूर्ण त्या धरणाचा लूक, तिकडं कॅनलला पाणी सोडलं जातं, तिथं जो चौकोन दिसतोय तिकडं. आणि इकडं 5 गाव पाणी पुरवठ्याचं पाणी शुद्धीकरण केंद्र आहे. झालं होतं लीक काढून. आता आपण चाललोय घरी. इथं होतं लीक, इथं मोटर गेली होती चोरीला. आता इथं बँड टाकून आपण केलं नाही व्यवस्थित. आता चाललोय आपण घरी, मोटर वगैरे चालू करून दिली, चाललोय घरी. तर इथं मित्रांनो, पप्पांची चालू होती खतरनाक ऑफरोडिंग. मला वाटलं क्लिप टाकावं म्हणून मी ही क्लिप टाकली. इकडच्या साईडने पूर्ण खड्डे होते नाही का, बांधावरून गाडी चालली होती. पडलो तर दोन्हीकडून पडलं तरी लागणारच होतं नाही का. तर मित्रांनो, आपण पोचलो होतो घरी. तर मित्रांनो, आपण आलो होतो घरी. तर घरी आल्यावर जेवण केलं आणि त्याच्यानंतर आपण गेलो सर्वे करायला, शेतकऱ्यांचे सर्वे. जसं की आपल्याला कॉलेजमधून सांगितलं होतं की आपल्या शेतकऱ्यांचे सर्वे करायचे. तर आम्ही गेलो होतो शेतकऱ्यांचे सर्वे करायला नाही का. तर मित्रांनो, झाला होता आपला पहिला सर्वे. तर आपण एका भावाच्या रोप पाहायला गेलो होतो त्याच्या घरी. आणि त्याचं रोप एवढं भारी होतं नाही का, कांद्याचं रोप. तर झालं होतं तर मित्रांनो, जसा की पहिला सर्वे आमचा कंप्लीट झाला होता, त्याच्यानंतर आपण गेलो होतो दुसऱ्या शेतकऱ्याचा सर्वे करायला. तेवढ्यात मित्राचा कॉल आला नाही का, माझे पण सर्वे करून दे दोन्ही.
तर आपण आता कामाचं काम वाढलं होतं नाही का, जेव्हा त्याचं नव्हतं झालं होतं पण थोडक्यात. तर मित्रांनो झाला आता आपला दुसरा पण सर्वे कंप्लीट. तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावर आनंद पाहू शकता की माझं दोन्ही सर्वे कंप्लीट झाले कॉलेजमधून. तर आता चाललो होतो माझ्या डोक्यात टेन्शन, कारण की मित्राचा पण सर्वे कंप्लीट करायचा होता. तर मित्रांनो झाले होते आपले सर्वे वगैरे सगळे कंप्लीट. तर आता आपण चाललोय घरी. मी आलोय पळत फाट्यावरून, त्याच्यामुळे मला लागलाय दम. आपण पोहोचलोय घरी आता. तर मित्रांनो आपण आलो होतो घरी. तर त्याच्यानंतर मी काय व्लॉगचा एंडिंग करेल नव्हतं, तर आता मी व्लॉगचं एंडिंग करतोय. व्लॉग वगैरे सगळा एडिट झालेला आहे आणि मला लास्टला आठवलं की मी व्लॉग एडिट नाही केलेला आहे, व्लॉगचं एंडिंग नाही केलेलं आहे. तर तुम्हाला जर व्लॉग आवडलेला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय गाईज.